अपघातामध्ये पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील केबिन क्रू मेंबर इरफान शेख याचा मृत्यू झाला। अवघ्या 22व्या वर्षी इरफानचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। इरफान हा पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरमध्ये राहायला होता। आजी आजोबा आई वडील भाऊ असं त्याचं कुटुंब आहे। इरफान 2 वर्षापासून एअर इंडियामध्ये काम करत होता। अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेला इरफान नुकताच ईद साजरी करायला घरी आला होता आणि त्याच्या जाण्यानं आता नातेवाईकांना मोठा धक्का बसलाय। त्याचा मृतदेह लवकरात लवकर मिळावा अशी मागणी त्याचे नातेवाईक करतात आणि त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी संवाद साधलाय। गुजरातच्या अहमदाबादमध्ये दुर्दैवी घटना घडली। विमान अपघात झाला आणि त्यामध्ये पिंपरी चिंचवडचा रहिवासी असणारा इरफान शेख याचाही दुर्दैवी मृत्यू झालाय। 22 वर्षीय इरफानचं खरं तर कारकीर्द या पिंपरी चिंचवड शहरातील या संत तुकाराम नगर परिसरामध्ये गेली आहे। कसा एकंदरीत इरफानचा स्वभाव होता? इरफान एकदम मनमिळावू मुलगा होता। कधी कोणाच्या एकात न दोनात, शाळेत कॉलेजमध्ये एकदम तो व्यवस्थित होता। तो आता 2 वर्ष झालं तो कामाला लागला विस्तारा एअरलाइन्समध्ये। आता इंडियन एअरलाइन्स अजून विस्तारा एअरलाइन्स एकत्र झाल्यामुळे तो तिकडे गेला होता। तो मुंबईवरून तो अहमदाबादला गेला होता आणि तिथनं तो लंडनला चालला होता। आता त्यात ही दुर्दैवी घटना झाली। इरफान केव्हा आता याच्या आधी केव्हा गावी आला होता, घरी आला होता काय? तो ईदला वगैरे येत होता किंवा कधी लागून जर सुट्ट्या भेटल्या 2-4 दिवस तर यायचा। आता बकरी ईदला आला होता, 2-3 दिवस इथं होता आणि 9 का 10 तारखेला रिटर्न गेला। आणि ह्या फ्लाईटमध्ये बसायच्या आधी पण त्यांनी आईला कॉल केला होता की असं असं चाललो आहे, मी लंडनच्या फ्लाईटमध्ये आहे। फ्लाय करायच्या अगोदर कॉल केला होता। 1.5 ते 2 वर्ष झाले तो एअर इंडियामध्ये काम करतो। आता त्याची आई, त्याचे वडील, त्याचा भाऊ तिकडे अहमदाबादला गेला आहे। बघू आता तिथनं त्यांनी दिलं तर ठीक आहे, नाही तर आम्ही पण निघणार आहे आता थोड्या वेळाने तिकडे अहमदाबाद। नक्कीच जर आपण पाहिलं तर नातेवाईकांना ओळख पटवून बॉडी हँडवर केली पाहिजे असंही मत खरं तर इरफानचे जे भाऊ आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।